आणि हा विजय झालेला आहे। पण तुमच्यावर जे आरोप केले गेले होते आता क्लीन चिट मिळाले आहेत, ते आरोप कसं होतं? त्यावेळेला देखील म्हटलं होतं की जे आरोप केलेले अत्यंत चुकीचे आहे, मध्ये देखील मी तेच म्हटलं आणि आता देखील तेच म्हणतोय मी की जे आरोप केले ते चुकीचे होते। संजय राऊतने ऑब्जेक्शन घेतले आहेत की याशिवाय काय होऊ शकतात, आता दाऊदला बाकी क्लीन चिट। बरोबर आहे, त्यांना काय बोलायचं ते बोलू शकतात, त्यांना काय बोलायचं ते मी काय सांगू, त्यांना जे बोलायचं त्यांनी बोलावं। त्यांनी हा पण आरोप केले आहेत की वायकर घाबरून पळून गेले होते। काय करायचं, वेळ कशी असते आणि कशी कोणावर येते ते सांगू शकत नाही। आता तुम्हाला क्लीन चिट मिळाली आहे सर, आता पुढचं पाऊल काय होणार? कारण तर बरेच आरोप तुम्हाला मला क्लीन चिट ही सुप्रीम कोर्टामध्ये माझी केस असतानाच मिळालेली आहे। BMCने ॲफिडेविट केली आहे की आम्ही जी दिलेली लेटर आहे खोटं हे बरोबर नव्हती, आम्ही ते रेक्टिफाय करतो असं ते त्याच वेळेला दिलेलं आहे सुप्रीम कोर्टामुळे। त्यामुळे आज क्लीन चिट नाही मिळाली आणि वेळ केला आहे, ती सुप्रीम कोर्टानेच मला ऑलरेडी दिलेली आहे। एक वेगळा प्रश्न आहे सर, एक अपक्ष उमेदवार आहे भरसा, यांनी तुमच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दायर केल्या आहेत, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? त्यांनी हा पण आरोप केले आहेत, हां बोला आणखी हा आरोप केले आहेत की जे अपक्ष एक उमेदवार आहेत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केली जात आहेत। पोलिसात जावं आणि त्यांनी कोर्टात गेले तर आणखीन चांगलं आहे ना। तुम्हाला एक माहिती आहे, लोकसभेचं अधिवेशन चाललं आहे आणि त्यामुळे महामहिम राष्ट्रपतींनी अभिभाषण केलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील सांगितलं आहे की EVM ही परफेक्ट आहे। जर ह्या देशाची प्रमुख व्यक्ती सांगते की EVMमध्ये काही होऊ शकत नाही, परफेक्ट आहे, तर ह्या माणसाला तेवढी अक्कल आहे की नाही मला माहीत नाही आहे। तर त्यामुळे त्याची जी अक्कल आहे त्या पद्धतीने त्यांनी करावं। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। तर माझ्यावर केलेले आरोप हे चुकीचे होते असं वायकरांनी क्लीन चिट मिळाल्यानंतर म्हटलेलं आहे। राऊतांना काय आरोप करायचे ते करू द्या असंही प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊतांच्या आरोपाला दिलेलं आहे।